म्हसवड येथील दत्तनगर भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 3 लाख रुपयांचा 10 तोळ्याच्या आसपास सोन्यावर डल्ला मारल्याची घटना घडली। याबाबतची तक्रार यशोधन दिलीप माने यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली। याबाबत तक्रारीत त्यांनी 26 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दत्तनगर म्हसवड येथील राहत्या घराचे बंद असलेल्या घराच्या दरवाजाची कडी फटीतून लहान काठी आत घालून अनधिकृत घरात प्रवेश केला व कपाटातील आमच्या मालकीची रोख रक्कम व 3 लाख रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरी करून नेल्याची तक्रार अज्ञात चोरट्यांविरोधात दिल्याची माहिती दिली। यात महिन्यात भर दिवसात शिक्षक कॉलनी परिसरात 2 ठिकाणी अशी चोरी झाली होती। त्या चोरीचा तपास अजून लागला नसताना आणि चोरट्यांना अटक झाली नसतानाही दुसरी घटना घडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे। याचा शोध लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे। या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे, दहिवडी कॅम्प वडूज यांनी भेट देऊन स्थळाची पाहणी केली व तपासाच्या योग्य त्या सूचना केल्या। या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकाराम बिराजदार करत आहेत।